नमस्कार. जय राऊजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची अलगूज या कादंबरी बघत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 5वा भाग. सुगी येऊन गेली, तिच्याबरोबर शिवाराची शोभाही गेली. काळी आई आपल्या लेकरांना संतुष्ट करून कळाहीन झाली. वावर ओस हक्का दिसू लागली. बांध बोडके झाले आणि त्यावरचा पावटा पानागळीत कसा तरी जीव धरून बसला. रानातील हातगाई मंदावली होती. शेतकरी संत झाला होता. मागणाऱ्यांची बडबड थंडावली होती. शिवार कसा उदास आणि पोरका वाटू लागला होता. डवरी, डोंबारी, दरवेशी, माकडवाले, कुचवाले सर्व लोक हळूहळू गायब होऊ लागले. पाला उपटू लागले. त्यांचे तांडे नांदगावचे हात सोडून दूर गावी निघाले. दरवेशी आपल्या अस्वाला ओढीत होते. डोंबाऱ्यांनी आपलं बिराड गावढावर लादलं होतं. माणसं, कोंबडी, डुकरं, माकडं, वाद्य सर्व आल्या वाटानं परत चालली होती. नामादारातून तो लोंढा पाहत होता. चावडीत बसलेल्या पाटलासारखी त्याची नजर प्रत्येक माणसाला न्याळीत होती आणि प्रत्येक भिकारी नामाला रामराम करून पुढे जात होता. काही जण नामापुढे थांबून म्हणत होते, जगलो तर मोडल्या वर्षाला येऊ. मध्येच कुचवाल्याचा रांडा आला. त्यापैकी एकानं नामापुढे बसून त्यांचे पाय झडले आणि 10 रुपये त्याच्या हाती देऊन तो म्हणाला, ही त्या दिवशीच्या किंबहुना भानामतीच्या खेळाची वाटणी. आम्ही 15 घेतले. नामाने ते रुपये मुठीत धरून विचारलं, काय निघाला? भाई, निघालो सरकार. त्या कुचवाल्यानं नामाला सरकारची पदवी दिली, कारण नामा गरीब असला तरी त्याला गाव होता. तो गावधनी झाला. तो तांडा परत फिरलेला पाहून नामा उदास झाला. रानच्या पाखरासारखी ही माणसं आपल्या शिवारात 4 दिवस आली आणि परत निघाली. आता ही 12 महिन्यानंतरच परत दिसणार. आपण जगलो, वाचलो तरच यांची भेट होणार, असा काहीतरी नामाच्या मनात विचार आला. नामाची नजर त्या तांड्यावर स्थिरावली होती. तोच हौसाबाई आली. तिला पाहून नामा भानावर आला. घरात गेला. हौसा हळूच येऊन देवाऱ्याजवळ बसली. नामानं विचारलं, काय यानं झालं? हौसाबाई राजर हसून घेऊन म्हणाली, देवा, आठवण करून नरडीला कोरड पडली. तिनं आपला गळा पुढे करून दाखवला. नामा चेकाळला. खुशीत येऊन तिला न्याहाळीत म्हणाला, पण गरीबाची आठवण काय केली ते तरी कळू द्या. हे बघा देवा, डोळ्याचे उघडझाप करून छातीवरचा पदर सावरून घेत हौसा म्हणाली, एक निराळीच भानगड मी तुमच्या गळ्यात घालणार आहे. तेव्हा नाही होय म्हणू नका. तोबा तोबा, नामा कान धरून म्हणाला. नाही हो, सबूतच तोंडानं बाहेर पडणार नाही. आणि खरं सांगू, माझा गळा मोकळा आहे. तुमच्या मनाला वाटेल ते माझ्या गळ्यात अडकवा. बोला. हे ऐकून हौसाबाई गळा चोरट हसली आणि म्हणाली, माझा धाकटा भाऊ चिंतू, त्याचं अजून लगीन झालं नाही. म्हणजे मनासारखी नवरीच कुठं उमगत नव्हती. आणि माझा थोरला भाऊ बळी, तो बी काही खटपट करीना. तो आम्ही चिंतूचं लगीन करणार आहे. ती मोहित्याची रंगू माझ्या मनात बसली आहे. तर तुम्ही ही सोयरीक जुळवून दिली पाहिजे. हा त्याच्या नामाच्या कपाळावर आठवी म्हटली. तो हौसाची कीव करीत म्हणाला, काम झालं म्हणून समजा. मी एक लिंबू देतो, ते पदरात बांधा. शनिवारी लग्नाचे बोलणं करा. अगदी डोळे झाकून नामानं देव्हाऱ्यातील एक लिंबू सोडून हौसाला दिलं. हसली आणि देव्हाऱ्याकडे हसून म्हणाली, माझं एवढं काम झालं की तुमच्या तोंडात आपल्या हातानं साखर घालीन. मग काय देव पावला. नामा फिरून गेला आणि म्हणाला, मला साखर लय लागते बरं का. नामानं दिलेलं लिंबू घेऊन हौसा गेली. आणि त्याच दिवशी नामानं देवळाकडे निघालेल्या बहिणाबाईला अडवलं आणि तो तिला म्हणाला,
नानी, वाईस थांब, ऐक. तुझ्या रंगूच्या मागं 2 भूतं लागली होती. तेव्हा तो रंगूला शनिवारी घराबाहेर पडू देऊ नको. आणि शनिवारी तिच्या लग्नाची बोलणी पण करू नको, नाहीतर घात होणार. हे ऐकून बहिणा दचकली आणि म्हणाली, तुमचं सांगणं मी मोडणार नाही. हो, हे सांगाय त्या दिवशी आलो आणि तुमच्या कुत्र्याने माझं भुसकाटच पडलं. ती भडवी भूतावानी आडवी आली. कसं का असेना, नामा आपल्या हिताचा बोलला म्हणून बहिणाला आनंद झाला. हावसा लिंबू घेऊन शनिवारी बहिणाबाईची भेट घ्यायला धडपडत होती. पण बहिणाबाई शनिवारी क्वचितच घराबाहेर पडत असत. पडली तरी कुणाशी रंगूबद्दल बोलत नव्हती. शनिवार येत होता तर बहिणा भेटत नसे आणि बहिणा भेटे त्या दिवशी शनिवार नसे. या चक्रात हौसाबाई गिरक्या घेत होती. तेच चित्र तिला दिसत होतं. न राहून रंगून पुन्हा आपलं स्वप्न बाजूला बोलून बापूला बोलूनच दाखवलं. न राहून रंगून पुन्हा आपलं ते स्वप्न बापूला बोलून दाखवलं. म्हणाली, बापू, मला एकच स्वप्न पुन्हा पुन्हा का पडतंय? ते लग्न होणं, मी सासरी जाणं, मग झुरून मरणं. याचा अर्थच मला कळना. रंगू, तुला किती सांगू? अगं, जे स्वप्न दिसतं ते कधीच खरं ठरत नाही. मला नाही हे पटत, रंगू निर्धारानं म्हणाली. ते स्वप्न खरं होईल असं मला भ्या वाटतंय. मुळीच नाही. कुणाचंच खरं होणार नाही. मी म्हणतो माझंच खरं होणार. आणि तसं होणारच असेल तर आपण दोघं पळून दूर जाऊ. बापू, पळून जाऊ हे बापूचे शब्द ऐकून रंगू आश्चर्यचकित झाली. ती तोंडाला हात लावून हसत म्हणाली. बापू दिलगीर होऊन म्हणाला, तू मेलेली मी पाहीन, पण तुझी निंदा मी ऐकणार नाही. बापूच्या या शब्दांनी रंगूला धीर आला. बापू तिला पूर्वीपेक्षा अधिक सुंदर, अधिक मंगल भासू लागला. तिनं हळूच त्याच्यावर नजर फिरवली. आजपर्यंत रंगूच्या आयुष्यात अनेक रात्री अशा आल्या होत्या की तासन तास बापूच्या सहवासात एकांती होती. रंगूनं आपलं हृदयही त्याला बहाल केलं होतं, हेही बापूला कळत होतं. परंतु त्यानं तिला कधीच स्पर्श केला नव्हता. दिव्याच्या ज्योतीसारखी रंगू शेजारी असून त्यानं तिला फक्त पाहिली होती. ती कलंकित होऊ नये, मलूल होऊ नये म्हणून तो जपत होता. तिच्या पवित्र देहाबद्दल वाईट विचार कधीच त्याच्या मनात येत नव्हता. म्हणूनच रंगू त्याच्यावरून आपला प्राण ओवाळून टाकत होती. त्याची गरिबी ती जाणत नव्हती. उलट त्याच्या मनाच्या श्रीमंतीवर ती मोहित होती. ती त्याच्यावर प्रीत करीत होती. आपल्या प्रेमाचा शेवट भयंकर होणार आहे हे माहीत असूनही ती अचल होती. अंधारात रात्रणीचा सुगंध दरवळावा तशी तिची प्रीत चोरून दरवळत होती, वाढत होती आणि फुलत होती. लक्षा नामाच्या मागे भलताच तगा जावला होता. देवा, तुमचा देव मला कवा पावणार? ती रंगू मला कशी मिळणार? हे तुमचं तो सारखं वाजत होता. 200 रुपये गेल्यामुळे त्याचा जीव तिळतिळ तुटत होता. हा हळत होता. तो रोज जाऊन नामाला गांजे देत होता. स्वतः एवढून तरकटून बोलत होता, देवा, रंगू कवा मिळणार? आणि नामा कधीच सरळ बोलत नव्हता. तो कधी देवावर हवाला जाऊन मोकळा होत होता, तर एखाद्यावर दांडीच मारून बसत होता, नाहीतर उगाच बिथरून वेळ काढत होता. परंतु लक्षाची पीडा टळत नव्हती. सांज सकाळ लक्षा म्हणजे नामाच्या मागे पीडाच होऊन बसली होती. त्यानं हात धुवून नामाची पाठ धरली होती. तसं पाहिलं तर नांदगावात नामाचा दरारा काही कमी नव्हता. पण लक्षा घायकुतीला आला होता. तो त्याच्या पूजेची वेळ गाठून येत होता. एकदा लक्षा पूजेच्या वेळीच नामाकडे गेला. आपला मूळचा भयान चेहरा अधिकच उघड करून म्हणाला, काय देवा, काय चाललंय? त्याला पाहून नामा दचकला. लगेच अवसान आणून म्हणाला, बस लक्षा, का रास? लक्षा रागानं फणफणला. तसाच बसला आणि नामाकडे रागाने पाहून लागला. काय बोलावं याचा विचार करू लागला. नामावर तो बाका प्रसंग होता. तो देवाकडे पाहत डोळ्याच्या कोपऱ्यातून लक्षाची ती पिंजारलेली दाढी पाहत होता. म्हणाला, लक्ष्मणा, ती दाढी काढ की आता. छाछा, तसा कसा? लक्ष गंभीर होऊन म्हणाला, ज्या दिवशी ती रंगी मला मिळेल
त्याच दिवशी मी दाढी काढणार आहे. ती लक्षाची प्रतिज्ञा ऐकून नामा मनात म्हणाला, लेखा, पर तुझी दाढी भुईला जरी लागली तरी तुला रंगू मिळणार नाही. बस बोंबलत. नामा काहीच बोलत नाही असं पाहून लक्षाला राग आला. तो म्हणाला, देवा, तुमचे देव जागे आहेत का मेलेत? माझे देव जागे आहेत, राजाओढ. नामाने लक्षाला चीन दिली. लक्षानं झुरका मारला आणि ठसक्यात म्हणाला, देवा, 200 रुपये घेऊन गप बसू नका. मला तुमचे देव पावणार कवा आणि रंगी मला मिळणार कवा? हे बघ लक्ष्मणा, नामा लक्षाला विश्वास घेत म्हणाला, 4 वेळा भानामती केली आणि आता 5व्यांदा करायची आहे. तेव्हा रंगू मिळाली म्हणूनच तू काय करशील ते सांग. मी मी काय वाटेल ते करीन. लक्षात नाक फुगवला म्हणाला, मी आपला जीव सुद्धा देईन. नगा नगा, त्याची गरज नाही. नामा लक्षावर डोळे वटवून म्हणाला, तुझा जीव नग, भानामती करायची आहे. मग काय करू? लक्षाने विचारलं आणि नामा शांतपणे म्हणाला, तू शनिवारी एक खारोटी मारून आण आणि त्याच दिवशी रंगूच्या पावलाखालची माती आण. म्हणजे जिथे रंगूचं पाऊल उमटलंय त्या जागची माती पाहिजे. मग खारोटीचा भाता काढून त्या कातड्यात ती माती भरलेली खारोटी एका झाडाला टांगून चाल की रंगू तुला मिळेल. मग काय, हे काम सोपं आहे. लक्षाला नवा जोर आला. त्यानं छातीला हात लावून खारोटीने रंगूच्या पावलाखालची माती आणायचा कबूल केला. नामा हसला. पुन्हा आपल्या भानामतीची जरब नामाला दाखवून त्यानं गांजाची चिल्ली भरून तयार केली. लक्षाने 2 झुरके मारताच तो चकाळला. त्याला सर्वत्र खारोट्या दिसू लागल्या. त्याच्या मस्तकात हजारो खारोट्या तरतरू लागल्या आणि तो म्हणाला, उद्या शनिवार आहे, सकाळीच खारोटी मारतो आणि मग रंगूच्या पावलाखालची माती घेऊन येतो. ते तू काही बी कर. नामा चिलमीचा एक जोरदार झुरका मारला. प्रथम सर्व धूर गिळून मग तो हळूहळू बाहेर सोडीत नामा पुढे म्हणाला, पर बाळा लक्ष्मणा, रंगूच्या पावलाखालची माती आणाय त्या गवणीच्या मळ्यात जाऊ नको. ती कुत्री वंगाळ आहे. ती टीर जागेवर राहणार नाही. ही बघ माझी नव कापड फाडावं तशी फाडली. असं म्हणून नामानं आपली टीर पुढे करून लक्षाला दाखवली. तसा लक्ष्मणाच्या डोळ्यात काळजीचा भाव तरळला. लक्ष त्या दिवसापासून खारोटी आणि रंगूच्या पावलाखालची माती मिळवण्याच्या कामगिरीवर रुजू झाला. आणि बेरकी नामा आपल्या मागची लक्षाची पीडा खारोटीच्या मागे लावून नामा निराळा झाला होता. दिवस भरभर येत होते आणि पळत होते. झाडावरच्या चपळ खारोट्या लक्षाला पाहताच पळत होत्या. शनिवार, खारोटी आणि रंगूच्या पायाखालची माती हा भयंकर पेचत लक्षाच्या मागाला नामानं लावून दिला होता. शनिवार आला की हौसाबाई नामाचं ते लिंबू घेऊन बहिणाच्या पालखीवर जाई, तर त्याच दिवशी लक्षा काठीने कुत्र घेऊन खारोटीच्या मागं लागलेला असे आणि बहिणा त्या दिवशी रंगूला घराबाहेरच पडू देत नसे. लक्ष्मणाच्या जीवाला तर तात लागली होती. नामाने त्याचा जीव नुसता टांगणीला लावला होता. शनिवार आला की लक्षा खारोटी मागे पळत होता. एखाद दिवशी खारोटी मिळत होती तर रंगू दिसतच नव्हती. आणि जर एखाद दिवशी रंगूच्या पावलाखालची माती सापडली तर खारोटी झाडाच्या शेंड्याला जाऊन बसत होती. हत्तीसारखा लक्षा दमगीर झाला होता. प्रारंभी त्याला जे काम सोपं वाटत होतं तेच आता त्याला अवघड झालं होतं. उंदरा एवढी खारोटी त्याला वाघासारखी वाचत होती. एके दिवशी लक्षाला यश आलं. एक खारोटी मारून तो नामाकडे उड्या मारीत गेला. नामा सडकून गांजा उडून दोन्ही गुडघे पोटाशी धरून स्वतःला झोके देत देवाऱ्याकडे पाहत होता. लक्ष आलेला पाहून तो गुरकला. काय पाटील, जमलं का? लक्षात नाक उडवलं. खालचा ओट उरफाटा केला आणि नामापुढे अंगठा नाचीत म्हणाला, देवा, ही खारोटी गावल्यात आणि रंगूच्या पावलाखालची माती. नामा लक्षाला पुढे बोलूच दिलं नाही. रंगू आज दिसलीच नाही देवा. लक्षाने ते मेलेली खारोटी नामा पुढे टाकली. तसा नामा भडकला. गांजाने तरकटलेलं डोकं अधिकच तरकटलं. त्या खारोटीवर बोट ठेवून म्हणाला, आधी ही उचल. आणि काय करू? भाजून खा. नामा कडाला. देवा, मग मी तरी काय करू? लक्षा रडकुंडीला येऊन म्हणाला, मला रंगी दिसलीच नाही. हॅट लेका,
तुला जर तिच्या पायाला खालची माती मिळत नाही तर तुला रंगूर कशी मिळणार? जा, माती आणि खारोटी घेऊन ये. नामानं लक्षाला जवळजवळ हकलून दिलं. लक्ष पुन्हा चिडला. आता त्याला स्वतःचीच चिड आली आणि त्याला जागृती, स्वप्नी खारोटी दिसू लागली. खारोटी म्हणजे कुणी आपला 7 जन्माचा वैरी आहे असा त्याचा समज झाला. पुढे पुढे शनिवार असो वा नसो, भान हरपून तो खारोट्या मारू लागला. दिवसभर भटकू लागला. त्याला अन्न पाण्याची शुद्ध राहिली नाही. तो घरदार विसरला, वेडा झाला. गावातले लोक बोलू लागले. लक्षाला याड लागलं. परंतु त्याच्या वेळाचं कारण कोणालाच कळत नव्हतं. त्याचं कारण फक्त नामा आणि स्वतः लक्ष या दोघांना माहित होतं. लक्ष कुणाचं ऐकत नव्हता. 2 हातात दगड घेऊन दिवसभर झाडांभोवती राबत होता. त्याची नजर ढाळीवर धडपडत होती. लक्ष म्हणजे खारोट्यांचा कर्दन का झाला होता, तो रंगूची सुद्धा आठवण विसरून जात होता. धन्यवाद.